आहेत का? गुणिकनच असायचे आणि साप म्हणून बसायचं हे सर दे. मित्रांनो द्राक्ष बागा आहेत, चालू झालेलं आहे सीझन आणि द्राक्ष बागा भरपूर प्रमाणात आहेत. कामगार असतात, भीतीपोटी रेस्क्यू करायला लागतोय आणि माझ्यासोबत श्रद्धा आहे. तू पकडतेस ना? दमल्या, खोकला आलाय. काय खाल्लेस? होय का? काय खाल्लेस का सर दे? काहीतरी त्यानं थम्सअप का स्प्राईट पिल्या. काय पिल्यास? होय, मग तुझा खोकला कशानं आलाय? हा काय? बागेत आहे काय? हा मारलंय? अरे अरे अरे, दोन तोंड आहेत? दोन तोंडाचा आहे? सत्कार केला पाहिजे बायाचा. दोन तोंड आहेत? कुठं कुठं आहेत दाखवा. कोण म्हटलं दोन तोंड? हा मग दोन तोंड आहे ती खाताय कोणीकडं? कार्यक्रम कोण? हो का? हे एक तोंड आहे, राईट? हा बरोबर आहे. लागले बघा त्याला. काय झालंय रे याला? मारले कशानंतर ते पहिलं जखम झालेलं म्हणजे तोंड फुटलंय तुमच्या मतानं आणि हे जित्ताय. लागवड पडल्या ग त्याच्यावर श्रद्धा. ते लागवडीत ना आलेलं असतेच कशाला? काढतो 2 मिनिटं जरा घाण येते. त्याच्यावर लागवड पडला. जर तिकडचं साईड खाली याच्यावर ह्याला दोन तोंड नसतेत भया. नसतेच काय? मग आम्ही तर कुठं बघितलंय आम्ही. हा मांडूळ साप येतोय, हा बिनविषारी सर्प आहे. त्याच्यापासून तुम्हाला काहीही धोका नाहीये, कळलं? त्याला एकच तोंड असतं, हे लागलेलं फिगलेलं काही नाही. त्याला कशानंतर जखम झालेले ती नॅचरली बरी झाल्या. आणि हा जो साप आहे तो विषारी नाही, पिल्ली देतोय, बिनविषारी. याची कोणतर तस्करी करतय मुलं. तस्करी म्हणजे काय? हे कुठतर मार्केटला विकला जातोय असं त्यांचं मत आहे लोकांचं. याचे पैसे येते, हे खोट आहे सगळं. हा साप पकडताना जरी तुम्ही गावला तर शेड्यूल 1चं क्लॅम्प बसतंय. फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला उचलून नेतंय, कळलं? उचलून नेते म्हणजे काय करतंय? अरेस्ट करतंय. या सापाची तस्करी, 10 पैसे सुद्धा किंमत नाहीये आणि शेतकऱ्याला या सापापासून काहीही धोका नाही. हा तुम्हालाही चावत नाही. असे साप जरी तुमच्या जवळ राहिले तर विषारी साप येत नाही, कळलं? साप आपल्या जवळ पाहिजे उंदर खायला. त्याच्यावर लागवड पडल्यामुळं धुतलंय आपण. तुम्ही लागवड टाकताय ना ड्रिपची, त्याचं ते केमिकल लागलेलं आहे, त्यामुळे त्याला त्वचा तशी झाली. आलं लक्षात? तुम्ही जरी याला पकडला तरी तुम्हाला धोका करत नाही. आणि हा अन्न साखळीतला लय महत्वाचा घटक आहे. म्हणजे विषारी साप तुम्हाला इथं वाढून देत नाही. दामन एक असतोय मोठा, हा तो पण पाहिजे, हा पण पाहिजे. याचे 10 पैसे किंमत नाही. हा कुठेही विकला जात नाही. याला 2 तोंड अजिबात नसते. आलं लक्षात भैया? याला कुठं जपणार तू? आम्ही याला लांब सोडायला लागणार. काय खायला नाही खाईल की काहीतरी द्राक्ष येते काय मग याला काहीतरी पॅक करायला काहीतरी देतो कॅरी बॅग वगैरे. नाही बाहेर पिशव्या भैया. आलं ना भैया लक्षात? बिनविषारी सर्प आहे, याच्यापासून काही धोका नाही. कामगार आहेत, भीतेत म्हणून. नाही मी बिहारचा आहे. तू बिहारचा आहे का? नाही, बिहारमध्ये याला काय म्हणते? बिहारमध्ये ती 2 मुंडीचा साप म्हणते. 2 मुंड्याचा साप नाही आहे भैया. याला 2 मुंड्या नसते. 6 महीने इधर से चलता है, 6 महीने उधर से चलता है, ऐसा बोलते हैं. लेकिन नहीं, इसको थोड़ा लगा है. हाँ लगा है, उसने बोला मुझे. हाँ ये मुंह नहीं, समझ में आया? एक ही मुंह होता है.
जहर वाला बताते हैं बिहार में क्या बिना जहर वाला? नहीं इसको बिना जहर वाले जहर वाला कौन कौन सा वो धामन हाँ और अदसर बोलता है। हमारे उधर क्या होता है, हर चीज का अलग अलग प्रोसेस होता है ना। हाँ। जैसे कि इधर उसका तुम नाम डरते दूसरा, कौन से स्नेक से? यानी वो धामन होता है ना, बहुत बड़ा वाला मोटा आता है ना। वो क्या बिना काट लिया तो भी कुछ नहीं, वो पहले काटता नहीं इंसान को, वो काटता नहीं, काट लिया तो गोवन नाग बोलते हैं, पता है क्या? हाँ, उसको क्या हाँ, बोलते हैं? गौमान, गोवन बोलते हाँ, हैं। गौमान। और वो चिट्या बोलते हैं उसको क्या? रसल वाइपर, हाँ। घोनस, नहीं, उसको गोल क्या वो गोल दूसरा गोल डब्बे रहते हैं, वो मिलता है, वो जहर वाला। हम ये वही आहे समज के आया इधर नहीं, इधर भैया पण. आणि मित्रांनो काय नाव भैया तुझं? विशाल हराळे. विशाल हराळे म्हणून आहे मित्रांनो, माझ्याच गावातला शेतकरी आहे. बागेचं केमिकल लागवड टाकल्यामुळं त्या सापावर ते दूषित परिणाम होतोय. द्राक्षाचे औषध भरपूर प्रमाणात असल्यामुळे विषारी, आणि इथं लेबर लोक आहेत बिहारचे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला, भेतात. कोणी भिवू नका, सापाला मारू नका, जवळच्या सर्प मित्रांनो बनवा, साप वाचवा मित्रांनो, निसर्ग वाचवा. या सर्वांचं मी शतशः अभिनंदन करतो की त्यांची गैरसमजूत होती की दोन त्याला तोंड आहे. तुम्हाला पटलं ना? दोन तोंड नाहीये आणि एकच तोंड असतंय. मांडूळ नावाने ओळखणारा, पिल्ली देणारा हा बिनविषारी सर्प आहे. याच्यापासून कोणालाही धोका नाही. कोणीतरी याचं केलंय की तो कोट रुपयाला जातोय, लाखो रुपये मिळतात, असा कोणी शेतकऱ्यांच्या मुलांनो असला प्रकार करू नका. 10 पैसे किंमत नाही आहे. हे बांधू बुंदू काहीतरी पाऊस पाडतात, कुठं पैसे मिळतात असं काही नाही. सर्पमित्र महाराष्ट्रातले करोडपती झाले असते, बरोबर नाही ना? पैसे मिळत असतं. हर दिन आम्ही पकडते, बडा आदमी होता. सही बात. आणि अशा कोणी अंधश्रद्धा या सापाविषयी ठेवू नका. सापाचा मित्रांनो, निसर्गाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.